शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। ओम उमा पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, बघा आषाढ महिन्यातील एकादशी संपली, तर आषाढ महिन्यातील आषाढ प्रदोषला भगवान शिवाला अर्पण करा ही एक वस्तू। सोन्यासारखे दिवस येतील, आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य संपेल। 26 जुलै 2026 वार रविवार आषाढ महिन्यातील प्रदोष आलेला आहे। तर असा शुभ संयोग 700 वर्षांनी जुळून आलेला आहे। तर कारण का, तर चातुर्मासाची एकादशीपासून सुरुवात झालेली आहे आणि या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णू 4 महिन्यासाठी झोपी जातात, योगनिद्रिस्त होतात आणि या 4 महिन्याचा कालावधीमध्ये संपूर्ण सृष्टीचा कालखंडामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान शिवशंकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे सोपवला जातो। या काळात दैत्य जास्त प्रमाणामध्ये प्रवृत्त होऊन आपल्या जीवनावरती, आपल्या आयुष्यात संकट दुःख निर्माण करण्याची प्रवृत्ती ठेवतात। यामुळे भगवान शिव आपल्या संपूर्ण सृष्टीचे रक्षण करत असतात। तर या काळात शुभ संयोग आशयासाठी जुळून आलेला आहे की या दिवशी पहिला प्रदोष आहे, तर तो रवी प्रदोष आलेला आहे। तर असा शुभ संयोग 700 वर्षांत जुळून आलेला आहे। तर या शुभ संयोगावरती आपल्याला प्रदोष दिवशी शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करायच्या आहेत, तसेच आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करायचा आहे, तसेच आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक वस्तू भगवान शिवाला अर्पण करायची आहे। बघा, प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं। त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची उपासना, सेवा तसेच घरच्या घरी ओटीसुद्धा भरली जाते। या महिन्यात संपूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान शिवशंकर आणि त्यांच्या कुटुंबाकडे सोपवला जातो। म्हणून या महिन्यात विशेष करून सोमवार, प्रदोष, शिवरात्र या दिवशी उपवासना केल्याने घराचे रक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक समृद्धी प्राप्त होते। या काळात अनेक घरांमध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये अनेक घरात कुलाचार सुद्धा पाळले जातात, ज्यामध्ये कुलदेवीला नित्य नियमाने सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवणे, कुटुंबातील कल्याणासाठी प्रार्थना करणे। या आषाढ महिन्यात कुलदेवीची उपासना करण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात येणारे सण आणि तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आहे। तसेच रवी प्रदोष आहे, या दिवशी तर आवर्जून आपल्याला भगवान शिवाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वंशवृद्धी व्हावी, यासाठी या आषाढ महिन्यामध्ये तसेच 4 महिन्यामध्ये भगवान शिवाची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची उपासना करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तर या आषाढ महिन्यात रवी प्रदोषला भगवान शिवाला माता पार्वती आणि अशोक सुंदरीला अर्पण करा ही एक वस्तू, आणि ही वस्तू अर्पण केल्याने सोन्यासारखे दिवस येतील। आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आषाढ महिन्यामध्ये प्रदोष दिवशी भगवान शिवाला अर्पण करायची आहे, ही सेवा कशी करायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचे नाव किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा, जेणेकरून शिवशंकराच्या संपूर्ण कुटुंबाची कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा सांगणार आहे, ते आपल्याला ही सेवा आषाढ महिन्यातील प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये करायची आहे। शक्यतो प्रदोष काळामध्येच हा उपाय करण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। तर प्रदोष काळात नाही शक्य झालं तर सकाळी 8 ते 11च्या आत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। तुम्हाला ही एक वस्तू आपल्या घरच्या घरी शिवपिंडीवर अर्पण करायची आहे। प्रदोषचा सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधी पाऊण तास आणि सूर्यास्तानंतरचा पाऊण तास, या काळात शिवाची विशेष पूजा केली जाते। तर आता सध्या आषाढ महिना चालू आहे, तर आषाढ एकादशीपासून भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रिस्त होतात, हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले, आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा सृष्टीचा कारभार हा भगवान शिवाकडे चालवण्यासाठी दिला जातो। तर या काळामध्ये आपल्याला भगवान शिवाची विशेष पूजा करून घ्यायची आहे। या काळात शिवतत्व हे जास्त प्रमाणात जागृत असते, सक्रिय असते। विशेष करून प्रदोष, शिवरात्र, सोमवार, अष्टमी या काळात शिवतत्व हे 1000 पटीने जागृत असते।
तरी प्रदोष दिवशी हे काही विशेष उपाय नक्की करा. प्रदोष व्रत म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष म्हणतात. या दिवशी उपवास ठेवल्याने सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता मिळते. या प्रदोष काळात केलेली महादेवाची पूजा सर्वात अधिक फळ देते. लक्षात ठेवा, शनिवारी येणारा शनी प्रदोष, मंगळवारी येणारा भौम प्रदोष आणि बुधवारी येणारा बुध प्रदोष या प्रत्येक वाराच्या प्रदोषचे फळ वेगळे आणि खूपच मोठे असते. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल, आषाढ महिन्यात येणाऱ्या प्रदोषच्या दिवशी महादेवाला मधाचा अभिषेक करावा. कर्जमुक्तीसाठी हा रामबाण उपाय आहे. प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन शांतपणे बसा आणि ओम नमः शिवाय जप करा. तुमची रखडलेली कामे दूर होतील. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली तर नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अनेक लोक मोठी चुका करतात. प्रदोषच्या दिवशी महादेवाला तुळशीचे पान किंवा केवड्याचे फूल अजिबात वाहू नका, यामुळे देव कोपतात. प्रदोषचा सोपा पूजा विधी म्हणजे घरी किंवा मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर शुद्ध पाणी, बेलपत्र आणि अक्षता अर्पण करावे. प्रदोषच्या उपवासात कडक नियमांचे पालन करावे. या दिवशी फळांचा आहार घ्यावा. रात्री चंद्रदर्शनानंतर किंवा पूजेनंतर उपवास सोडावा. प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा एक दिवा नक्की लावा. यामुळे घरात अलक्ष्मी निघून जाते. जर मानसिक त्रास असेल तर प्रदोषच्या दिवशी शिव अष्टकचे वाचन करा, मन एकदम शांत होते. चला तर मग शिवपिंडीवर आषाढ महिन्यातील प्रदोष दिवशी कुठली वस्तू कुठल्या वेळेत ठेवायची, चला तर मग बघूया. घरच्या घरी शिवपिंडीवर किंवा शिवमंदिरात जाणे शक्य असेल तर कोणती वस्तू ठेवायची तर ती आहे लवंग. लवंग ही शिवपिंडीवर अर्पण केल्यास काय चमत्कार होतो? माता लक्ष्मी अखंड घरामध्ये निवास करते. आज आपण पाहणार आहोत की एक रहस्यमय आणि गुप्त उपाय जो 1000 वर्षापासून तपस्वी, साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांना ज्ञात होता. आज आपण पाहूया आषाढ महिन्यातील प्रदोष दिवशी शिवलिंगावर एक लवंग अर्पण करण्याचा उपाय. होय, एक लवंग जी आपल्याला श्रीमंती, सुख, समाधान आणि संकटापासून मुक्ती देऊ शकते. ही एक संधी किंवा प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधीच लक्षात घेतली नाही. लवंग म्हणजे काय तर तिचा आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व काय? लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही, ती एक अग्नितत्वाचे प्रतीक आहे. एक सकारात्मक ऊर्जा मानली जाते, नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. ती एक नैसर्गिक वस्तू आहे. तपश्चर्येत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे. प्राचीन काळापासून लवंगाला उपवास, पूजा, अर्चा, हवन यामध्ये वापरण्यात येत आहे. परंतु शिवलिंगावरती अर्पण करण्यामागे गुप्त कारण आहे. शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागे कारण कोणते तर लवंगात प्रचंड ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असते. शिव म्हणजे ऊर्जा आणि लवंग तीच ऊर्जा खेचून घेत असते आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणते. आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते. म्हणून तुमची मनोकामना लवकर भगवान शिवापर्यंत पोचवण्याचे काम लवंग करते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक माध्यम ठरते. आषाढ महिन्यातील सोमवार, प्रदोष, शिवरात्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय दिवस. तर या दिवशी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती घरच्या घरी शिवलिंगावरती किंवा शिवमंदिरात जाणे शक्य असेल तर तिथे जावा. नसेल तर सकाळी 8 ते 10 या वेळेत, हेही शक्य नसेल तर सर्वात उत्तम काळ तो म्हणजे प्रदोष काळ. या काळात भगवान शिवाचा जास्तीत जास्त प्रभाव असतो. बघा, लवंग कशी आणि कोणती घ्यावी तर लवंग ही गोल आणि त्याला फुल येईल अशा 2 लवंगा घ्यायच्या आहेत. ती कुठेही तुटलेली किंवा खराब झालेली असू नये. आणि एक बेलपत्र. प्रथम घराच्या शिवलिंगासमोर दक्षिणाभिमुख बसून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. भगवान शिवाचा अभिषेक करावा आणि स्वतःच्या मस्तकाला चंदन इबीत लावून भगवान शिवाला चंदन इबीत लावावे. एक ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत 2 लवंगा आणि एक बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून भगवान शिवशंकरांना ती लवंगण अर्पण करावी आणि तिथे बसून जी काही तुम्ही इच्छा मनोकामना मागणार आहात त्याचा संकल्प करा. बघा, लवंगाचे फायदे काय आहेत तर हे उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होते, कोर्ट कचेरी, वादविवाद, शत्रू प्रवृत्ती नष्ट होते, मानसिक शांती मिळते, घरात सुखशांती लाभते. मैत्रिणींनो, आध्यात्मिक स्कंद पुराणामध्ये तसेच शिवपुराणामध्ये या उपायाबद्दल काही विशेष दाखले दिलेले आहेत. लवंग आणि कर्पूर म्हणजे कापूर आणि चंदन हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. काही सिद्ध साधकांचे असे म्हणणे आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केली त्या दिवसापासून त्यांचे आयुष्यच बदलले. उदाहरणार्थ असे 2 उदाहरणं आहेत की काशीच्या एका तपस्व्याने लवंग शिवलिंगावरती आषाढ महिन्यातील प्रदोषपासून 21 दिवस ठेवण्याचा संकल्प घेतला होता. 21 दिवसाच्या आत त्या व्यक्तीचा पैसा स्थिर होऊ लागला आणि घरात लक्ष्मी अखंड नांदू लागली. घरातील आजारपण, भांडण तडे दूर झाले. तसेच एका साधकाने नवग्रह दोष निवारण करण्यासाठी आषाढ महिन्यातील प्रदोष दिवशी संकल्पयुक्त लवंग ठेवण्याचा प्रयोग केला.
तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली. शिवलिंगासमोर लवंग आणि कापूर प्रज्वलित केला तर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शिवलिंगावरती लवंग आणि गुळ अर्पण केल्यास वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होते. तर आता प्रदोष दिवशी करायचे काही थोडक्यात उपाय बघूया. चला तर मग बघूया. नंबर 1, प्रदोष तिथीला शिवलिंगावर कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे. ओम नमः शिवाय म्हणत महादेवांना 11 किंवा 21 बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्रावर चंदनाने श्रीराम लिहावे. महादेवाच्या पिंडीला पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. यामुळे मन शांत होते. तसेच शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक करावा. 2, रवी प्रदोष असल्याने महादेवांना मूग डाळ किंवा हिरवे मूग अर्पण केल्याने कर्जातून लवकर मुक्तता मिळते. 3, घरात समृद्धी येण्यासाठी प्रदोषच्या दिवशी महादेवांना गाईच्या दुधाची खीर अर्पण करावी. तसेच कपिला गाईचे पंचगव्य व गंगाजलासह सकाळी किंवा प्रदोष काळात भगवान शिवाचे पूजन केल्यास 365 गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. पंचगव्य हे जवळपास कुठेही पूजा साहित्याचे दुकान असेल तर तिथे मिळून जाईल. तिथून आणून प्रदोष दिवशी नक्की हा उपाय करून पहा. 4, शिवाला शमीचे पान अत्यंत प्रिय आहे. प्रदोष काळात शिवलिंगावर शमीचे पान नक्की वाहावे. प्रदोष काळात शांत बसून शिवचालिसा किंवा रुद्राष्टकमचे पठण करावे. प्रदोषच्या दिवशी ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. 5, प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन तुपाचा किंवा दिवा लावा. घराच्या जवळ असलेल्या कोणत्याही मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली अंधार असल्यास तिथे प्रकाश करावा. महादेवाच्या पूजेसोबत नंदीच्या कानात आपली इच्छा सांगावी आणि त्याला हिरवा चारा द्यावा. 6, प्रदोष काळात घराच्या दक्षिण दिशेला किंवा कोपऱ्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितृ प्रसन्न होतात. दुपारच्या वेळी बनवलेल्या अन्नातून पहिला घास कावळ्यासाठी काढून ठेवावा. 7, संतती प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पती पत्नीने मिळून प्रदोष करावे. कारण ही आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत असणारा काळ हा भगवान शिवाच्या संपूर्ण कुटुंबाकडे असतो. म्हणून यामध्ये जास्तीत जास्त शिवतत्व आणि त्यांच्या कुटुंबाचे तत्व जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. म्हणून या काळात 4 महिने का होईना येणारे प्रत्येक प्रदोष पती पत्नीने मिळून करावेत. घरात आनंद येतो. 8, जर तुम्हाला प्रदोष व्रताचे उद्यापन करायचे असेल तर ते कमीत कमी 11 किंवा 26 प्रदोष केल्यानंतरच विधिवत करावे. 9, नोकरी आणि व्यवसायात अडथळे येत असतील तर प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा आणि प्रदोषच्या रात्री महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्याने नोकरी व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊन घरातील निगेटिव्हिटी आणि घरातील आजारपण दूर होते. 10, 3 किंवा 5 बेलपत्र अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात व मनोकामना पूर्ण होतात. तसेच कुठल्याही प्रदोष दिवशी शिवमंदिरात नंदीच्या कानात इच्छा सांगितली की लवकर पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. 11, शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो. शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. दर सोमवारी व प्रदोषला मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.